हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द बेकिंग ब्रिगेड्स. आज आपण बघतोय बेंटो केक विषयी सगळी माहिती. आत्ता सध्या हा ट्रेंडिंगमध्ये आहे. तर आपल्याला टीन यूज करावा लागतो बेंटो केकसाठी. तर तो काय साईजचा यूज करायचा आहे, तर आपल्याला मोस्टली 4 इंचाचा टीन वापरावा लागतो. आणि आपल्याला टीन घेण्याची गरज नाही आहे, कारण तो आपण घरी आपल्या लंच बॉक्स असतात ते ऑलमोस्ट 3.5-4 इंचाचे असतात, तर ते सुद्धा चालू शकतात. आणि आपल्याला जे प्रीमिक्स वापरायचं आहे ते किती असलं पाहिजे, तर बेंटो केकसाठी आपल्याला प्रीमिक्स वापरायचं आहे 80 ते 90 ग्रॅम प्रीमिक्स वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपला ऑलमोस्ट पाव किलोचा केक आपला बनतो. बेंटो तो दिसायला जरी छोटा असला तरी वजनामध्ये 250 ते 300 ग्रॅमचा तो बनतो. प्लस जे आपण प्रीमिक्स बनवतो त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं. त्याच्याने आपला जो स्पॉन्ज बनणार आहे तो सॉफ्ट आणि मॉइस्ट बनतो. सो हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. व्यवस्थित अशा कन्सिस्टन्सीमध्ये प्रीमिक्स भिजवून घ्यायचं. आणि जे मी तुम्हाला म्हटलं की टीन नसेल तरी आपण 4 इंचाचे लंच बॉक्ससुद्धा घेऊ शकतो. सो माझ्याकडे 2 लंच बॉक्स होते, तेच मी वापरलेत. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण जे प्रीमिक्स बनवलं आहे ते पोर करून घेतो आहे. सो आणि हां, जसं मी थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं नो ओव्हन लिहिलं होतं. सो अशा प्रकारे तुम्ही तो कुकरमध्ये बनवू शकता. आणि आता तुम्ही बघताय की आपला कुकरमध्ये किती छान केक आपला रेडी आहे. स्पॉन्ज जसं नॉर्मली आपण केकचे 3 लेयर करतो तसंच ह्या बेंटो केकचे सुद्धा मी 3 लेयर्सच करते. 3 लेयर करून घ्यायचा. त्याच्यामध्ये सेम आता हा केक जो होता हा चॉकलेट केक होता, म्हणून मी चॉकलेट प्रीमिक्स वापरलं आहे. तुम्हाला कोणतं प्रीमिक्स म्हणजे कोणत्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचं तुम्ही प्रीमिक्स वापरू शकतात. केक आपला स्पॉन्ज मॉइस्ट राहण्यासाठी, सॉफ्ट राहण्यासाठी त्याच्यामध्ये शुगर सिरप लावून घ्यायचं. जर तुम्हाला जास्ती गोड नसेल बनवायचं, कारण चॉकलेट ऑलरेडी गोड असतं, तर तुम्ही फक्त नुसतं पाण्याने सुद्धा सोक करून घेऊ शकता किंवा कॉफी पावडर ॲड करू शकतात. तर हा केक चॉकलेट केक असल्यामुळे त्याच्यामध्ये मी चॉकलेट गनाश लावून घेते छान. सो चॉकलेट गनाश कसं बनवायचं ह्याची रेसिपीसुद्धा आपल्या वरती आहे चॅनलवरती, तुम्ही ती पण बघू शकता. सो जरी हा बेंटो केक असला तरी त्याला प्रॉपर नॉर्मल केकसारखंच आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यामध्ये भरभरून चॉकलेट ॲड करायचं आहे, व्यवस्थित क्रीम अप्लाय करायची आहे. आणि आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. सो तुम्ही ह्या केकची ऑर्डर्स घेऊ शकता. हा केक कितीला विकायचा ह्याचंसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला खर्च किती येतो, बेस बनवण्यासाठी आपल्याला आपण किती ग्रॅम प्रीमिक्स वापरतो, आपल्याला ते कोणत्या प्राईजमध्ये मिळालं आहे, किंवा आपण जो याच्या खाली बेस वापरणार आहे, क्रीमला आपण कितीला आणली आहे, आपण किती ग्रॅम क्रीम वापरतो आहे, चॉकलेट किती ग्रॅम वापरतो आहे, किंवा आपला जो बेंटो बॉक्स असतो तो बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये किती रुपीजला मिळाला आहे. सो ह्या सगळ्या प्रत्येक मटेरियलची कॉस्ट तुम्हाला वेगवेगळी सेपरेट अमाऊंटमध्ये करून घ्यावी लागेल. त्यानुसार तुम्ही तुमच्या केकची प्राईस ठरवू शकता. आणि हे जे बेंटो केक आहेत जे मी आता बनवते ते मला फ्रेंडशिप डेच्या थीमसाठी ऑर्डर केलेले गेले होते. सो मी फ्रेंडशिप डेच्या थीमनुसार ते केक बनवलेत. आणि तुम्हाला हे केक कसे वाटले हे मला नक्की सांगा. ही व्हिडिओ किती हेल्पफुल होती हे पण सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.